हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर बाबा मराठीतून सगळं काही शिकवलं रे. बघण्याची फुरसत काढा, वेळ काढा. मी एक हिंदीतून डायलॉग मारतो, मराठी चॅनल जरी असेल तरी, समय के पास इतना समय नहीं कि आपको दोबारा दे सके. म्हणजे आता तुमच्याकडे वेळ आहे, अभ्यास करा. एक्झाम आल्यानंतरच अभ्यास डोळे उघडू नका. हे व्हिडिओ सगळ्या मित्रांपर्यंत पाठवा. बिनाकामाचा वेळ वाया नका घालू. मी खूप वेळेस सांगत आहे तुम्हाला. एक्झाम आली 2-3 दिवस असा अभ्यास करतात, त्याला वाटतं की रात्र मला आता 90 मार्क फिजिक्समध्ये पडले पाहिजे, पण असं होत नसते. जरी तुम्हाला वाटत असेल मी 10वीत असं केलं ना, आत्ता बिन तसंच करतो, नाही चालत रे बाबा. तर नीट लक्षात घ्या, उघडा डोळे, बघा नीट. अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लढना पड़ता है. लक्षात राहू दे बाबा. कळालं का? आतापासून डेरिवेशन 10 वेळेस लिहून बघ. सर टाइम नाही भाऊ, टाइम नाही म्हणणारे नाही का, त्यांची वाट लागणार. टार्गेट बनवा. पहिल्यांदा 5 चॅप्टर करा फिक्स, त्याचा रिव्हिजन करा. 5 चॅप्टर पण कमी समजू नका. 7-7 मार्कांचं केलं तर 35 मार्क ते आणि 30 मार्क प्रॅक्टिकल, 65 मार्क पडतात. मग 6वा करा, 7वा करा. 10 चॅप्टर जरी केले 90 मार्कापर्यंत जाऊ शकतात. फक्त मॅनेजमेंट पक्की पाहिजे, दुसरं काय नाही बावड्या. बघ इकडं चल, काय शिकवणार बरं आज? सर शिकवणार तर काहीच नाही आहे, शिकवलं ऑलरेडी आहे, सगळं चेक कर एकदा. फिजिक्स मध्ये मार्क्स कापले जातात, पण स्टुडंटला कळत नाही. कळतही नाही. का बरं नसेल कळत? चला मी समजून सांगतोय. काय असतं विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण घेऊ आपण. आपल्याकडे क्वेश्चन्स जे पेपर आहे, ते पेपर आहे माझ्याकडे 2025चा, है ना. जून जुलैची जी एक्झाम झाली, जून जुलैची जी एक्झाम झाली त्याचा मी दाखवतो. क्वेश्चन नंबर 14 होतं. त्याच्यात तुम्हाला काय करायचं होतं बघा. एक पोटेन्शियोमीटर होता आणि त्याच्यावर एक न्यूमेरिकल आलं होतं. तर तिच्यामध्ये तुम्हाला लिहायचा होता असा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला लिहिला तर आधा मार्क आहे. गिवन डेटा पुटअप करायचा. गिवन डेटा, जो गिवन डेटा असतो दिलेला प्रश्नामध्ये, त्याला अर्धा मार्क होता. आणि इथे आन्सर है ना, आन्सर विथ युनिट, युनिट म्हणावं लागेल, प्रॉपर युनिट म्हणावं लागेल. प्रॉपर युनिट है ना, प्रॉपर बघा, प्रॉपर युनिट. याला खरं पाहिलं तर आधा मार्क आहे, याला आधा मार्क आहे. अशा 2 मार्काचा क्वेश्चन असतो. या दोघांचा मिळून आम्हाला एकच मार्क द्यायला लावतात बरं एक्झामिनर. मी एक्झामिनर मॉडरेटरचं काम केलेलं आहे, चीफ मॉडरेटरच्या अंडरमध्ये काम केलं है ना, सगळ्यांच्या अंडरमध्ये काम केलेलं आहे, म्हणून अनुभव आहे. आता हे खरंच आहे का सर? तुम्ही म्हणता म्हणून कसं काय भरोसा ठेवणार? भाऊ 22 वर्ष झाले पेपर चेक करतोय, असे मजाक नाही करणार बरं तुमच्यासोबत. आता बघ, हे 14 प्रश्न आहे. प्रश्न कसा आला? क्वेश्चन्स पेपर आहे हा क्वेश्चन पेपर 25चा आहे, 2025 जुलैमध्ये जे एक्झाम, जून जुलै. बघ प्रश्न दिलेला आहे, पोटेन्शियोमीटर ग्रेडियंट वायर 0.5 होल्ड पर मीटर इफ द EMF ऑफ सेल बॅलन्स इन लिंक 216 सेंटीमीटरला मीटरमध्ये करायचं 10⁻²ने. ठीक आहे. पोटेन्शियल कॅल्क्युलेट द EMF ऑफ सेल, E इज इक्वल टू VL. हा जो फॉर्म्युला आहे ना, तो वापरला बघा. पोटेन्शियल ग्रेडियंट है ना, बॅलन्सिंग लाईन दिलं 0.5, हे दिलं बघा. आता मार्क कसे दिलं पाक बरं, एकदा चेक कर भावा मी काय म्हणतो ते बघ. याला फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली आधा मार्क. आन्सर विथ प्रॉपर युनिट. बघ हे आन्सर आहे आणि हे युनिट आहे मित्रांनो, हे युनिट आहे, लक्षात राहू दे. आणि हे आन्सर आहे तुझं, लक्षात येतं. इथे 1 मार्क, 2 मार्क मी बोललो होतो असं. नीट लक्षात घे, नीट लक्षात घ्या, आहे की नाही. मला हे नाही दाखवायचं तुम्हाला, माझ्याकडे प्रूफ आहे बरं. हे म्हणजे असंच उगीच काहीतरी दाखवायचं असं नाही. तुला दाखवतो भाऊ, हे क्वेश्चन पेपर कधीचा आहे. हे असं मजाक नाही करणार मी तुम्हाला, ठीक आहे, मजाक करणार नाही. आणखीन काय काय सर बघ, हे 28 जून 2025ला पेपर झाला होता. जून आणि जुलैची एक्झाम होतं ना, जी इम्प्रुव्हमेंट एक्झाम, जे फेल झालेली मुलं देतात, ते एक्झामचा आन्सर सीट, मॉडेल आन्सर सीट आहे आणि क्वेश्चन्स पेपर आहे. हे दोन्ही पण PGMN ॲपवर भेटून जातील. प्ले स्टोअरवर जा, PGMN जर तुम्हाला पाहिजे असेल. ठीक आहे. आता झाला नंबर 1. नंबर 2, सर ठीक आहे समजलं मला हे, की बाबा हे समजलं. नंतर एखादा क्वेश्चन आला समजा XYZ, ठीक आहे, दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे, 5वा आहे समजा. ड्रॉ द लेबल डायग्राम. प्रश्न का असतो बघ, अरे भगवान, ठीक आहे, काय हरकत नाही बाबा, काय हरकत नाही. बघ है ना, इथे आपल्याला सांगितलेलं आहे ड्रॉ द लेबल डायग्राम. तर काय करणार बघ,
असा प्रश्न येतो, ड्रॉ लेबल डायग्राम असा प्रश्न आला. आता डायग्राम जर ड्रॉ केली, समजा कोनिकल पेंड्युलम सांगितलं, मुलं काय करतात, अशी डायग्राम मस्तपैकी काढतात. डायग्राम मस्त दिसायला रपचिप दिसते भावा. इथे मस्त थिटा काढतात, अँगल काढतात, अशी मास आहे काढतात, वेट आहे mg काढतात, इथे हे रेडियस आहे टी साइन थिटा कंपोनंट आहे लिहितात है ना. हे टी कॉस थिटा इथं कंपोनंट लिहितात, इथं अँगल लिहितात, इथं टेन्शन लिहितात, सगळं लिहितात बरं. कॉस थिटा आणि ओ सेंटरला सी, इथं पी म्हणू आपण, सगळं लिहितात पण लेबलिंगच करत नाहीत. इथं लेबलिंग लिहायला पाहिजे. याला तर 1 मार्क आहेत तुम्हाला, 2 मार्कासाठी प्रश्न आला 1 मार्क. इथे तुम्ही लेबलिंग इथे लिहा की टी कॉस थिटा कोणता कंपोनंट आहे, कोणता कंपोनंट आहे लिहा ना. व्हर्टिकल कंपोनंट ना, टेन्शन ऑफ कंपोनंट व्हर्टिकल. हा टी साइन थिटा कोण ही लिहा बरं. इथं हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, टेन्शनचा आहे. तिसरा कोण हे, इथे हे mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन है ना. आर इज द रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. याच्यात तुम्हाला 1 मार्क आहे. म्हणजे तुम्ही डायग्राम ड्रॉ केली, मार्क कटतात कुठं, तर कटण्याचं कारण सांगतोय मी. तुम्ही जर इथं समजा सर आन्सर व्हॅल्यू युनिट नाही लिहिला, अर्धा मार्क गेला तुमचा. इथे तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. मला सांगायचं काय, आपलं थंबनेल काय आहे नीट वाचा. पण स्टुडंटला कळत नाही काय मार्क कापले जातात ते कुठं. म्हणजे कधी कधी तुमचा अभ्यास असून सुद्धा तुमचे मार्क काटण्याचं कारण आहे, न्यूमेरिकलमध्ये SI युनिट नाही लिहिलं, डायग्राम केली पण प्रॉपर लेबलिंग नाही केली, याच्यामुळे तुमचे मार्क कापल्या जाऊ शकतात. आणि जिथं किती लिहावत, डेरिव्हेशन्स लिहित असताना तुम्हाला थिअरी फक्त 1-2 लाईन 2-3 लाईन बस झाल्या. आणि ती आता समजा थिअरी लिहायची असते, त्याचा अर्धा मार्क आहे. तुम्हाला थिअरी लिहायची, याचा अर्धा मार्क आहे. पण ही थिअरी लिहायची, एक्सप्लेनेशन म्हणतात याला. याला काय म्हणतात, एक्सप्लेनेशन. मग एक्सप्लेनेशन घोकणपट्टी करू का, बिलकुल नको करू भावा. तू जर खराच जर विद्यार्थी असेल तर घोकणपट्टी करायची नाही. आता इथे कसं लिहिणार बघ, लिहायचं टी इज द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग अवे फ्रॉम द मास ऑफ पार्टिकल. देर आर द 2 कंपोनेंट ऑफ tension of the string, T cos theta and T sin theta. T cos theta is the vertical component, T sin theta is the horizontal component. M is the mass of the bob, vertically downward direction of weight mg, and R is the radius of horizontal circle. L is the length of string. काय मला सांगा, खरंच फेकता येणार नाही का इतकं तुम्हाला. मार्क कटतात ही खरी गोष्ट आहे, पण कुठे कटतात, काय लिहावं कधी, हा प्रेझेन्स ऑफ माइंड. फिजिक्स हे प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ आहे. मग खेळत असताना खूप पाठांतर नका करू. सराव महत्त्वाचा आहे, समजलं पाहिजे. तुम्हाला वाटलं असतं मी इथं या आन्सर सीटमध्ये दाखवतो, हिच्यामध्ये सत्यता आहेत आणि ही सत्यता इथं तुम्हाला दिसेल. एक्सप्लेनेशन एक क्वेश्चन आहे. आता हा 15 क्वेश्चन मी इथं तुम्हाला वाचून दाखवतो. अशी काही मजाक करत नाही, काय नाही. तुम्ही मजाकीसाठी व्हिडिओ नाही चालू. नक्की या चॅनलला फॉलो करा, मित्रांपर्यंत पोहोचावा, आणि ज्यांना खूप वाटतं फिजिक्सची भीती त्याला तुम्ही दाखवा या गोष्टीबद्दल. ठीक आहे. आपला क्वेश्चन्स कोणता चालू आहे, 15 क्वेश्चन्स पाहिजे मला. 15 नंबरचा क्वेश्चन्स इथं आला बघा. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर टॉर्क ॲक्टिंग द रिजिड बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन. जर माहिती नसेल तर याचं रिलेशन मी टॉर्क इज इक्वल टू I अल्फा लिहू शकतो. हे आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तरासाठी एक्सप्लेनेशनला आधा मार्क. डायग्राम मनाने लिहायची. डायग्राम कशी लिहायची आहे, मनाने लिहायची आहे. तुम्हाला जशी वाटली तशी लिहू शकता. म्हणजे डायग्राम अशी काढून याच्यातून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन दाखवायचा. इथं मास ऑफ पार्टिकल m1 आहे, इथं m2 आहे, इथं mn आहे, याचं डिस्टन्स r1 आहे, r2 आहे, r3 आहे है ना. इथं अल्फा आहे, इथं है ना. इथं तुम्ही दाखवू शकता फोर्स F1 आहे, फोर्स F2 आहे. मनाने डायग्राम, काही टेन्शन घेऊ नका. मला सांगायचं काय तात्पर्य की तुमचे मार्क कुठं कटतात. याला एक्सप्लेनेशन कसं लिहिसाल बरं याचं. M इज द मास ऑफ द बॉडी अँड nth नंबर्स ऑफ स्मॉल पार्टिकल ऑफ मासेस m1, m2, m3, m4 dash mn and perpendicular distant axis of rotation r1, r2, r3, rn and force of acting on each particle f1, f2, f3 and constant angular acceleration alpha. याला फेकॉलॉजीला मार्क आहेत भावा, लक्षात राहू दे. अभ्यास करा, निश्चित तुमचा फायदा होणार आहे. पण अभ्यास करत असताना वन शॉट होता जास्त जोर द्या. डिटेल ज्यांना लेक्चर शिकायचे डिटेल प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. तुम्हाला मी एवढे गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला तुमच्या मार्क घेण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. मार्क कुठं कापल्या जातात पुन्हा एकदा
काय सांगतोय न्यूमेरिकलमध्ये प्रत्येक फॉर्म्युल्याला अर्धा मार्क आहे, गिव्हन डेटा पुट करण्याला अर्धा मार्क आहे, आन्सर विथ प्रॉपर युनिटला अर्धा मार्क आहे, ते कट होऊ दे नका. ड्रॉ द लेबल डायग्राम आली, लेबलिंग नाही केली, मार्क कटतात. डेरिव्हेशनमध्ये एक्सप्लेनेशन मनाने लिहायचं आहे, काहीच नाही. 2 वळी 3 वळी किती लिहायचं तर लिहा, त्याला लिमिट नाही. कमी लिहिलं म्हणून मार्क कटत नाहीत. डायग्रामला अर्धा मार्क असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा प्रेझन्स ऑफ माइंडचा खेळ आहे, ते कळायला पाहिजे. नसेल कळत त्या चॅनलला फॉलो करा, मी प्रत्येक स्टेप तुम्हाला शिकवत आलेलो आहे. ठीक आहे ना. तर भेटूया अशा सेशनमध्ये, तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.